कोली वाड्यान दयानी उठवलेली करतात साजरी करतात साजरी गोरगरिबांच्या हाकेला नेली दीपक दादा धावून जाई दीपक दादा धावून जाई आई गावदेवी लेवल पाटील लेवलचा सपोर्ट त्यांना आई गावदेवी लेवल पाटील लेवलचा सपोर्ट त्यांना महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवला 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 तसं काय झालं ना को पडला काय चालू नियम रायगडच्या दोरी ग्रामीणसाठी सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। नमस्कार रसिक प्रेक्षक मित्रांनो, आपण पाहतोय जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 हे रजनी स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन। खरं तर आपण गतवर्षी मिस केलं या आयोजनाला, पण या वर्षी आपण पाहतोय जल्लोषात हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते। याची डोला श्री दीपकजी महेश्वरी साहेब आज शिवसेना आणि सहसंपर्क प्रमुख दक्षिण मध्य मुंबई जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ट्रस्टचे संस्थापक बघा सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड असं म्हटलं जातं आणि खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन या ट्रस्टची निर्मिती केली ते आदरणीय सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेब या थेट व्यासपीठावर उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। मी रवींद्र म्हात्रे ओली पनवेल तुम्हा सर्वांचं करतो स्वागत आणि घेऊन जातो मैदानावर, जिथे मात्र पहिला सामना रंगतोय। एका बाजूला आहे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर तर दुसऱ्या बाजूला उमास्कॉट्स माहुल। खरं तर हा सामना पहिलाच आजच्या रात्रीतला हा सामना आपण पहिला पाहतोय। खूप चांगली स्पर्धा बघा, 1.5 लाख रुपये प्रथम क्रमांक, 75,000 दुसरा क्रमांक आणि 50,000 तृतीय क्रमांक। ही स्पर्धा आपण प्राप्ती लाईव्ह च्या माध्यमातून खरं तर घर बसल्या देखील पाहू शकाल। 20 मिनिटांचा कालावधी असेल 4 षटकांसाठी, त्यानंतर मात्र 20 मिनिटाच्या आत 4 षटक संपले नाही तर तुमचा एक खेळाडू 5व्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये येईल। म्हणजे जे सर्कलच्या बाहेर आपण खरं तर जे 4 एकूण 5 क्षेत्ररक्षक ठेवतो ना ते तुम्हाला 4च ठेवावे लागतील सर्कलच्या बाहेर। हा महत्वाचा नियम आहे। अन्य एक महत्वाची सूचना बघा, सेवा ट्रस्टच्या माध्यमातून जी रुग्णवाहिका आहे तिच्या समोर कोणी राहू नका आणि त्याचबरोबर आमच्या लाडक्या क्रीडा रसिक प्रेक्षकांनाही विनंती आहे, आपली वाहनं आहेत ते कृपया मधोमध पार्क करू नका, अगदी आतमध्ये घेऊन जा, स्टेजच्या बाजूला नाही आहे ठेवायचंच कोणी पार्क। 10 मिनिटांनी टोचनची गाडी येते, 10 मिनिटांनी टोचनची गाडी येते, गाडीला टोचन लावलं जाईल। आपल्या कोळेवाडा या परिसरातली आहे, त्यामुळे सर्वांना विनंती मधोमध इथे पार्क करू नका गाड्या। चला माशा सुरू होतोय, पहिलाच बॉल इथे मात्र अगदी सरळ पाठने करण्याचा प्रयत्न केला, 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू थांबला जातोय, कोणत्या प्रकारची धाव नाहीये। एक अजूनही माझ्या लाडक्या प्रेक्षकांना महत्वाची सूचना करतो की LCD आहे ना बघा स्क्रीन, त्याच्या समोर उभं राहू नका, त्याचबरोबर रुग्णवाहिका आहे तिच्या समोर उभं राहू नका। 6व्या मध्ये जेलखाली क्षेत्रात पहिली विकेट मिळते माहुल टीमला।
मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला मिळालेला पहिला धक्का आपण पाहू शकाल रणजित पाटीलच्या स्वरूपात. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट. हर्षल ठाकूर नॉन स्ट्राईकला बॅट्समन, मात्र आता नवीन बॅट्समन इन स्ट्राईकला फुलकर. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर बघा गव्हाण कोपर या परिसरातला आता आपण संघ पाहतोय. खारकोपर संघ हा पाय करतो दूरवरचा अंतर कापत आलाय आणि दुसऱ्या बाजूला माहुल संघ. हॅट्रिकला रॉयल ग्रुप कडनं विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय 500 रुपयाचा. खूप चांगला चांगलं संगीत एवढा चांगला फटका हाही हवेत केला. हो इथे बसलाय आणि अजून एक फलंदाज क्रमांक दुसरा जाईल तंबूच्या श्रेयाला. कुलस्वामीनी आगरी कोळ्यांची आई अर्थात कुलस्वामीनी एकविरा मातेचं हे संगीत तुम्ही ऐकलं. हाच आमचा टॉम्बे कोलीवाडा तर एकविरा आईच्या तिसरा गडी खूप चांगला फटका खेळला होता. कसं डिफेन्सच्या कव्हरच्या दिशेनं मात्र जो सिलिमिडॉफचा क्षेत्ररक्षक होता ना एवढा धावत पळत गेला ना. जज खूप चांगलं केलं आणि इथे मात्र खूप चांगलं जजनं ही धावसंख्या पण पाहिली ती थांबली जाते. फलंदाज 3 बाद आणि 4 या कड्यावर. आवाज बघा चेक आवाज थोडासा सेट करा. तुम्ही सांगा बरोबर. ऑन हॅट्रिक यस डेफिनेटली विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि जर विकेट पटकावली तरी एकूण 500 रुपयाचं पारितोषिक. एक सिंगल आली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती टोटल 3 गडी बाद 5. काय गोलंदाजी केली बघा. गोलंदाजाचं नाव आहे पुनीत पाटील. पुनीतचं कौतुक करावं लागेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक विकत असताना बघा अवघ्या इथे धावसंख्या आल्या 5 आणि 3 महत्वाचे पहिल्या फळीतले फलंदाज लवकरात लवकर बाद झाले आणि मग साहजिकच अडचण निर्माण झाली आता मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमसाठी. पहिला ओव्हर 5 धावा 3 गडी बाद 5 षटकांचा सामना. तुम्हाला 4 षटक 20 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायचं आहे. टाइम इज मनी. वेळेचं पूर्णपणे बंधन असेल बघा या स्पर्धेमध्ये. 5.5 मिनिटं बरोबर. पहिल्या ओव्हर मध्ये 5.5 मिनिटं खर्च केलेत. आम्ही निकेत पाटील पेन रावे गुणलेखकाच्या भूमिकेत पूर्ण माहिती देतील आणि पहिल्या बॉल पासून टाइम नोंद केले. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ खर्च करता येणार नाही या स्पर्धेमध्ये. रात्रीची स्पर्धा आहे. शरद स्मृती
शरद कोहली आपल्यातला एक उत्कृष्ट क्रिकेटपटू खेळाडू, परंतु त्याची आठवण शरद कोहलींच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता ही स्पर्धा बघा सातत्यानं आपण पाहतोय. त्यांच्या नावानं यशस्वी आर्यन घाणेकर स्मृतीचा सुगंध दरवळत राहावा. आज ट्रॉम्बे कोळीवाडा संघ रायगड मध्ये अनेक स्पर्धेमध्ये खेळत असतो, परंतु शरद स्मृती आणि पाटील 11 हे नावानं ते खेळणारा संघ आहे. त्यांचे आयोजन स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येणारा गोलंदाज आर्यन देखील खूप चांगली गोलंदाजी करते. पुणेच्या बरोबर पावलावर पाऊल टाकत तशाच प्रकारची धावा, फक्त 6 धावा धावफलकावर लागले आहेत. ऑन स्ट्राइक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल हर्षल कडनं फार मोठ्या अपेक्षा असतील आता खारकोपर संघाला, कारण एकमेव असा फलंदाज आहे आणि तो देखील ओपनिंगला आलेला आहे, सलामीला आलेला आहे. त्यामुळे हर्षल कडे खूप अपेक्षेनं पाहिले जाईल खारकोपर संघाच्या वतीनं, कारण धावांची गरज आहे. फक्त धावा धावफलकावर 6. ओहो, लवली स्ट्रोक, व्हॉट ए स्ट्रोक. हर्षल डीप कव्हर पॉइंटला ठोकतोय खणखणीत चौकार. आणि इथे मात्र चौकार आलाय. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली. नेक्स्ट बॉल आर्यन पंचांना पार करून फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल, स्ट्रेट ड्राइव्ह, व्हॉट ए बॉल, ट्रेस द बुलेट. तुकीतून जणू काही सुटलेली गोळी एवढ्या वेगानं चेंडू फरार झालाय सीमा पार चौकार. गरज होती. मी म्हटलं होतं की हर्षल ठाकूर एकमेव असा फलंदाज आहे की त्याच्याकडनं अपेक्षा आहे आणि तो सलामीला आलेला फलंदाज आहे. तुम्हाला सलामीला का पाठवलं जातं, कारण तो तुमच्याकडे असते गुणवत्ता, कौशल्य, पूर्ण संघाचा असलेला विश्वास. इथे हर्षल मात्र खूप चांगले 2 चौकार बॅक टू बॅक ठोकतोय. नेक्स्ट पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप, फ्लाय स्लिपला हो. कुणाला बाद झालाय न्यू बॅट्समन. तर मी विनंती करेन आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, ब्लॅक स्क्रीन बघा, जी साइड स्क्रीन आहे तिथे समोर कोणीही उभं राहायचं नाही. आमचा आवाज तिथपर्यंत जाचेल. याच प्रेक्षक मित्रांनो, साइड स्क्रीन जवळ तुम्ही उभं राहू नका. ब्लॅक स्क्रीन जी आहे आपण ती कशासाठी ठेवतो की फलंदाजाला समोर डिस्टर्ब न होता, कोणत्याही प्रकारचा त्याला समोरून डिस्टर्बन्स न येता, व्यत्यय येऊ नये म्हणून ती ब्लॅक स्क्रीन आहे आणि तिथे तुम्ही उभं राहू नका. प्लीज कोऑपरेट. थँक्यू सो मच. जाऊया बॅक टू क्रिकेट. प्रत्येकसाठी हा बॉल लॉफ केला हवेमध्ये. खरं तर उंची जास्त, लांबी कमी. झेलखाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता टिपतो झेल आणि समाप्त होते प्रतीक या खेळाडूचा खेळ.
बघा पाहता पाहता 5 विकेट बाद झालेत. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाचा विचार केला तर आता मात्र संघ थोडा अडचणीत आला. फक्त एक हर्षल ठाकूर जो फलंदाज आहे तो मात्र सलामीचा फलंदाज खेळपट्टीवर उभा आहे. बाकी मात्र तू चल मैं आया आल्या पावली माघारी अर्थातच येतात प्रत्येक फलंदाज. असे करता करता जवळजवळ 5 फलंदाज तंबूमध्ये परतल्या आणि धावसंख्या जर बघितली ना तर धावफलकावर 14. षटक सुरू आहे, दुसरं 14 धावा धावफलकावर लागल्यात आणि या दुसऱ्या षटकाचाही खेळ समाप्त झाला. 2 षटक 14 धावा 5 गडी बाद. अतिशय बिकट आणि नाजूक परिस्थिती पाहायला मिळेल ती मंगेश स्पोर्ट खारकोपर संघ. कारण हा खारकोपर गव्हाण हे गाव म्हटलं ते देखील हे अगदी समुद्र किनारा लागत आहेत आणि त्यामध्ये देखील कोळी बांधव भरपूर आहेत. संघ मैदानावर खेळत असताना टाइम अलर्ट आहे. तिसरा षटक सुरू, पहिला बॉल. ओहो, डिफेन्सिव्ह सुरक्षात्मक अगदी आपण पाहिलात की हा सावध पवित्रा घेतला बॅट्समन हर्षल नारे. हर्षलला माहीत आहे की आता मला शेवटपर्यंत या खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे आणि नुसतं थांबणंच नाही आहे तर संघासाठी धावाही काढणं गरजेचं आहे. कारण धावसंख्या जर बघितली ना तर धावफलकावर फक्त 14 लागली आहे. 5 गडी बाद 14 गोलंदाज. पुनीत पाटील ज्याच्या वाट्याला हा दुसरा षटक आलाय. कारण पुनीत हा मुख्य गोलंदाज आहे परंतु हर्षल थांबणार नाही. बरोबर एखाद्या सुईमध्ये जसं धागा रोवावा ना अशी गॅप शोधली आणि त्या गॅप मधून ठोकलाय आणखी एक दर्जेदार चौकार. ची अगदी धावसंख्या लागली धावफलकावर. या स्पर्धेमध्ये खरं तर बघितलं तर निविया कंपनीचे चेंडू वापरले गेलेत त्यामुळं अगदी मैदान देखील खूप चांगलं आहे, सुसज्ज असं मैदान. पुलर लेन जवळ पाहिलात की बॅक टू डग आउट महत्वाची विकेट हर्षल सारखी इथे मिळाली आहे माहुल टीमला. देखील इथे बाद होते. 12 धावांचं योगदान दिलं. 6 चेंडूंचा खेळ. संघाची एकूण धावसंख्या 14 त्यामध्ये 12 या हर्षलच्या होत्या. टोटल 18 मध्ये 12 हर्षलच्या म्हणजेच एकूण योगदान महत्वाचा सिंहाचा वाटा. 18 या आकड्यावर हा 6वा गडीबाज झालाय. अर्धा संघ तंबूमध्ये परतला. अतिशय आता हा संघ अडचणीत आलाय. चेंडू अगदी लोअर फुलटॉस फेकला होता. स्लोवर गती कमी केली आणि तिथेच मात्र हर्षल फसला आणि त्याची यष्टी उद्ध्वस्त झाली. नवीन बॅट्समन येतोय सुमित. या गोलंदाजाचा विचार केला तर पुनीत याने एकूण 4 विकेट घेतलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि ह्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे. एकट्यानंच मी म्हणेन जवळजवळ अर्धा संघ गारद केलाय. हा पुनीत पाटील माहुल टीमचा खेळाडू. हा वेगानं टाकलाय आणि ते हलकासं अपील केलं होतं. आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये. हलकासा उत्साह होता परंतु बघा कधी स्लोवर कधी फास्ट विश्लेषणता आहे. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच आपण दोन्ही कर्णधारला आमंत्रित करूया. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करावं लागेल आपल्याला. पुनीत पुन्हा एकदा पंचांना पार करून. हो काय गोलंदाजी होते बघा. अचूक टप्प्याची गोलंदाजी. नियंत्रित टप्पा आहे. वेग आहे आणि भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी करतोय हा पुनीत पाटील. त्या गोलंदाजाचा विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या 3 विकेट आणि या ओव्हरमध्ये देखील 4 धावा देत 1 विकेट. ग्रेट डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. काय वाकाने जोग गोलंदाजी.
आणि अशा परिस्थितीमध्ये पाहता पाहता 3 षटकांचा खेळही समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर फक्त 18 आणि गडी बाद झालेत 6. यानंतर मॅच असेल बघा आई गावदेवी ट्रॉम्बे कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधात मोहा कोळीवाडा. क्या बात आहे, कोळीवाडा म्हणजेच दोन्ही संघामध्ये कोळी बांधवांची संख्या जास्त पाहायला मिळेल. चला टॉससाठी बोलूया ना. मोहा कोळीवाडा आणि आई गावदेवी ट्रॉम्बे कोळीवाडा घरच्या मैदानावर हा संघ खेळेल. यजमान संघ आणि पाहुणा संघ असा आपला मॅच पाहायला मिळेल. तर आपल्याला टॉस करावं लागेल. जसे 2 षटक समाप्त होतील तर दोन्ही संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. आदरणीय सन्माननीय दबडे मॅडम यांचे इथे आगमन झालंय. खरं तर संपर्क प्रमुख महिला म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं इथे शुभ आगमन. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. दबडे मॅडमचं इथे आगमन झालंय. खरं तर संपर्क प्रमुख म्हणून या प्रसिद्ध वॉट स्ट्रोक आणि स्वागत केलंय मॅडमचं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलेला हा खणखणीत षटकार. व्हॉट स्ट्रोक. आयुष्ण गरज होती धावांची. पुन्हा एकदा हो. कोळी स्मृतीच्या थर्टी रन्स या ओव्हर मध्ये आता धावा वाढायला सुरुवात झाली आहे. 7 नंबरच्या या फलंदाजांना इनेट नंबर 7 7व्या क्रमांकावरचा बॅट्समन आला आणि 2 षटकार ठोकले. का बॅटिंग करतोय. मान्य सौभाग्यवती स्वाती दबडे मॅडम यांचे इथे आगमन झालंय. संपर्क प्रमुख आहेत. खरं तर रायगड मधील अणुशक्ती आज महिला म्हटलं तर बघा महिला आज प्रामुख्यानं अग्रेसर झाल्यात आपल्या या संपूर्ण भारतामध्ये आणि त्या महिला वर्गांचं आज इथे आगमन देखील पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय हा गोलंदाज. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, तदनंतर मात्र 2 धावा आणि हा डॉट बॉल. संघ जाऊन पोहोचले टोटल 32 या गड्यावर आणि गडी देखील बाद झालेत. 6 गडी बाद 32 अशी धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम पंचांना पार करून गोलंदाजी करतोय. रिव्हर्सिव मात्र इथे हा फटका मिस झालाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू अगदी 30 यार्ड सर्कल मध्येच थांबतो. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 33. अजून एक षटक बाकी आहे. 4था षटक म्हटलं ना तर आता कुठेतरी मी म्हणेन मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमच्या संघाच्या धावसंख्येला आकार आलाय. थोडासा आकार आलाय. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 ओव्हर 18 आणि आता मात्र धावसंख्या 33. हाही हुक करण्याचा प्रयत्न केलाय. कमालीचं कमबॅक केलंय. कोणतेही दडपण घेतलं नाही. ज्या वेळेला 2 षटकार आले सुरुवातीला त्यानंतर मात्र वापसी कमबॅक
संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा धाव फलकावर. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर द 4 ओव्हर्स. आता लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येणार गोलंदाज. आणि बघा 4 षटक वेगण्यासाठी तुम्ही 21 मिनिटं खर्च केलात. त्यामुळे 5व्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर आतमध्ये येणार 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. म्हणजेच तुम्हाला आतमध्ये एकूण 7 प्लेअर ठेवावे लागतील आणि 4 प्लेअर बाहेर. तर दोन्ही पंचांना या ठिकाणी आपण सूचित करूया. सर टाइम त्यांचा समाप्त झालेला आहे. 20 मिनिटांचा जो कालावधी होता. त्यामुळं आता फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळेल आणि हेच करावं लागेल आता आपल्याला सुरुवातीपासून. जर तुम्हाला योग्य वेळेमध्ये स्पर्धा समाप्त करायची असतील ना तर नक्कीच हेच करावं लागेल. बघा सर्कलच्या बाहेर आपण 5 प्लेअर ठेवत असतो. आता तुम्हाला 4च ठेवावे लागतील. तुम्ही दिलेला वेळ जास्त खर्च केला. 21 मिनिटं खर्च केलात. त्यामुळे तुम्हाला टाइमपास करता येणार नाहीये. ही आता मात्र सुवर्ण संधी असेल. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाला येणारे चेंडू असतील 6 म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, अंतिम षटक आणि तेवढंच गोलंदाजाला जबाबदारीचं षटक आहे. भारत कोहली, कोहली ब्रदर्स. कारण माहुल गाव म्हटलं तर माहुल कोलेवाडा हा देखील अगदी मी म्हणेन कोळी बांधवांचं गाव आहे. या गावामध्ये देखील खूप चांगली स्पर्धा असते. हेमंत कोहली यांचं गाव. ओ हो लवली स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फायनलिंगच्या मधून जातोय हा खणखणीत अजून एक दर्जेदार चौकार. पण सातत्यानं ऐकता. खरं तर आज व्यासपीठावर मॅडम आल्या ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर 2 षटकाराने त्यांचं स्वागतही केलं. स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे पावित्र्य. आणि आज जे स्त्रीचे रूप पाहायला मिळते खरं तर इथे हा फटका थोडासा मिसटायमिंग झाला. 2 धावा ही ओहो कंप्लीट झाल्यात. कलेक्शन थोडंसं खराब राहिलं कर्णधाराचं आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढली. आता जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावर. एकोणचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. ट्रॉम्बे कोलेवाडा आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात मोह कोलेवाडा हा एक आपल्याला संघ पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमचे संघटकांनी रेडी राहा. अवघ्या आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि कमबॅक केलंय त्याने. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मी म्हटलं की सुरुवातीला अगदी जबाबदारीचा चेंडू थोडा शॉर्ट पिच फेकला, थोडासा उचली दिली, चेंडूला राईज केलं, टॉस केलं आणि बॅट्समन तिथे मात्र आयुष डॉट. त्यानंतर परत हा सुमित आहे ना 4 बॉल डॉट खेळलाय नॉन स्ट्राईकचा बॅट्समन, परंतु आयुषला स्ट्राईक मिळाली. आता या धावेमध्ये लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक येईल का झेल पर्यंत, आलाय देखील आणि टिपलाय झेल. विकेट नंबर 7 बॅक टू द आउट. टीमचे सर्व खेळाडू आणि तुम्हाला या ठिकाणी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. स्टेजच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. आई गावदेवी ट्रॉम्बे कोळीवाडा आणि मोहा कोळीवाडा असा हा मॅच असेल. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती स्वाती रबडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संपर्क प्रमुख अणुशक्ती विधानसभा स्वाती दबडे साहेब मॅडम. ज्या पद्धतीने आपण पाहिलात
की ज्या व्यासपीठावर आज त्यांनी उपस्थिती प्रार्थनीय दर्शवली आहे. हो इथे देखील आता पुन्हा एकदा टॉस केला या चेंडूला. गोलंदाज भारत कोहली. लास्ट ओव्हर आहे आता. खारकोपर टीमला धावांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू आहे. 39 ही धावसंख्या धावफलकावर. जर षटकार आला तर 45 होतील, परंतु येणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक बॅट्समन नवीन जिग्नेश 9व्या क्रमांकावरचा. लास्ट डिलिव्हरी पूर्वार्धातला शेवटचा चेंडू. लाभ केलाय सरळ स्ट्रेट डाईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. सहज पकडला बॅट. गुड फिल्डिंग. फेकी देखील केले. काय जब फेकी बघा. फ्लॅट आणि अगदी जलद गतीनं फेकल्यानंतर मात्र इथे एक सिंगलच मिळेल. दुसरे धावायला घेत फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 40 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे 5 षटक आणि 41 धावांचं लक्ष आहे. चला आपण टॉस करून घेऊया किरण. यस नक्कीच सर. पुढचा सामना असणार आहे खरं तर आई गावदेवी 11 आणि मोह कोलीवाडा यांच्या दरम्यान महत्त्वाची लढत आहे. आणि त्यापूर्वी आपण नाणेफेकी करून घेऊया. या आई गावदेवी संघाचे कॅप्टन अणुशक्ती विधानसभा संपर्क म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. दबडे मॅडम तुम्हाला विनंती करतोय यायचं आहे आणि तुमच्या हस्ते मात्र आपल्याला नाणेफेकी करून घ्यायचं आहे. या विराज मात्र येत आहेत आणि एका ठिकाणी आपण नवी मुंबई अर्थातच उल्वा नोड या महत्त्वाचा कोलीवाडा मोह कोलीवाडा मॅडम यायचं आहे. महत्त्वाचा हा टॉस आहे. दोन्ही संघ मान्यवर मात्र इथं उपस्थित आहेत. खरं तर यंगस्टार आई गावदेवी संघामध्ये आपण जर विचार केला तर यंगस्टारना मात्र संधी देण्याचं काम आपण जर विचार केला तर प्रमोद वैती अँड कंपनी यांनी मात्र केलं आहे. यस छापा काटा. विराज थांबायचं आहे. काय म्हणाल, घरची स्पर्धा आहे आणि अनुभव मात्र मोठा आहे. सर्वप्रथम या स्पर्धेबद्दल आणि साहेबांबद्दल. चांगली टुर्नामेंट आहे, चांगलं वाटते खेळायला. यस लहान आहेत, जास्त बोलत नाही आहे. आपण मोह कोलीवाड्याचे कॅप्टन यांच्याशी जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमचं या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. कसं वाटलं आयोजन आणि नियोजन? खरं तर मुंबईमध्ये तुम्ही प्रथमच मात्र दाखल झालेत. आदरणीय दीपक महेश्वरी सर यांच्या विद्यमान आयोजनातनं ही लाख मुलाची स्पर्धा आहे. कसं वाटलं या ट्रॉम्बेमध्ये आणि दीपक सरांबद्दल? पहिल्यांदा आम्ही इथं 3री वेळेला खेळायला आलो. 3 वर्ष लगातार खेळलो आणि आयोजन तर खूपच छान असते इथं. जर हॉलिजनचा वगैरे चांगला असते आणि आयोजन खूप वाटते चांगलं आहे. यस टॉस हरलाय खरं तर मनाच्या विरुद्ध. हो मनाच्या विरुद्धच आता झालं. आई गावदेवीने टॉस जिंकलाय, निर्णय काय नंतर सांगता. ओके चला आम्ही मान्यवरांना विनंती करतोय. मॅडम मात्र थांबायचं. आज तुम्ही मात्र दाखल झाल्यात. खरं तर दीपक सरांनी मात्र तुम्हाला आमंत्रण दिलं आणि आज या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? खरं तर मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? सर्वात प्रथम मी महेश्वरी सरांचं अभिनंदन करते, कारण की सालाबादप्रमाणे 3रं वर्ष आहे ना सर? 3रं वर्ष आहे, पर्व 3रं. नेहमीच जे त्यांचे कार्यक्रम असतात खूप सुंदर असतात आणि ट्रॉम्बे कोलीवाडा आम्ही तर नेहमीच सांगेल आमच्या जिव्हाळ्याचा विषय. आमची सुरुवात ट्रॉम्बे कोलीवाड्यातूनच झालेली आहे, कारण की शेवाळे साहेब आपले नेते शेवाळे साहेबांच्या माध्यमातून आमची सुरुवातच ट्रॉम्बे कोलीवाड्यातून झाली. कारण की इथे आल्यानंतर आम्हाला नेहमी वाटतं की आपलं गाव आहे, आपण आपल्या गावामध्ये आलो आहे, आपले एक आपुलकी इथे आहे. आता पण अगोदर मी त्या ग्राउंडमध्ये गेली, पण मी म्हटलं नाही ग्राउंड हाच असणार, ट्रॉम्बे कोलीवाडाच असेल. मी आपल्या टीम्सला शुभेच्छा देते. खेळामध्ये नेहमीच हार जीत असते,
हरेल त्याला पण शुभेच्छा देते, जिंकेल त्यालाही शुभेच्छा देते आणि महेश्वरी सरांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. मात्र मॅडमने आपलं मनोगत व्यक्त केलं. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा दिल्या. कोणी हारो कोणी जिंको, त्यांना दोघांना मात्र शुभेच्छा असतील. चलिए आगतम स्वागतम सुस्वागतम आए हुए सभी खिलाड़ियों का, आए हुए सभी खेल प्रेमियों का यहाँ पर दिल की गहराइयों से स्वागत करना चाहेंगे. कि परों को खोल, कहता है परिंदा कि अभी और उड़ान बाकी है, जमी मंजिल नहीं, अभी तो पूरा आसमान बाकी है. तो एक खूबसूरत सा आसमान देने का काम किया है सभी क्रिकेट प्रेमियों को. इस ट्रॉम्बे कोलीवाड़ा में हम सभी क्रिकेट प्रेमियों का स्वागत करना चाहेंगे. खूबसूरत सा भव्य महासंग्राम जो कि यहाँ पर अदा करने का काम किया गया हमारे जन सेवा ईश्वर सेवा के हमारे अध्यक्ष दीपक महेश्वरी साहब ने खूबसूरत सा तोहफा दिया है. शरद कोड़ी स्मृति चषक 2025 के माध्यम से सभी खिलाड़ियों को, जहां पर हम देख सकते हैं खारकोपर की टीम हमें नजर आ रही है और उनका सामना है माहौल के बल्लेबाज यहां पर बल्लेबाजी पर आ चुके हैं. स्ट्राइक पर होंगे अमित कोहली और नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे गणेश पाटिल. विशाल की पहली गेंद है, फुल टॉस लाइन की गेंद थी, स्विच हिट करना चाहते थे लेकिन अंपायर ने इसे नो करार दिया क्योंकि बेस लाइन के ऊपर यह गेंद थी. तो अंपायर ने इसे नो करार दिया है, यानी कि यह गेंद बीमर की है, यानी एक्स्ट्रा के साथ यहां पर शुरुआत की है. और विशाल जी, बिल्कुल यहाँ पर विशाल की अगर बात की जाए तो इतना उनकी टीम ने इतनी कोई विशाल का स्कोर किया है नहीं, लेकिन अगर रनों को बचाना है तो एक डिसिप्लिन वाली गेंदबाजी यहाँ पर करनी पड़ेगी. अगर ग्राउंड की अगर बात की जाए तो बहुत ही खूबसूरत अंदाज में सजाया गया है. 360 डिग्री ग्राउंड है जहां पर हम देख सकते हैं पहला ओवर पावर प्ले का ओवर है और वक्त का सही इस्तेमाल करना है. फ्री हिट की गेंद है, फ्रीली हिट किया है, गेंद को भेज दिया है सीमा रेशा पार, 4 रनों के लिए. सही अंदाज में खेला है और 4 रन यहां पर बटोरने का काम किया है और एक अच्छी शुरुआत यहां पर कर दी है. तो अगर टारगेट की बात की जाए, टारगेट है 41 टू विन. अगली गेंद फिर से स्विच हिट जाना चाहते थे, यहां पर खिलाड़ी जिद्दी बहुत है और यहां पर कहीं ना कहीं स्विच हिट खेल कर ही मानेगा, यानी कि जब तक मारेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. इस अंदाज में यहां पर बल्लेबाजी करते हुए अमित कोहली, और कहीं ना कहीं मेरे ख्याल से शायद स्विच हिट के राजा हैं, यानी कि रिवर्स के राजा हैं, और जब तक वो लगेगा नहीं वो ट्राई करते रहेंगे. और फिर से इस बार सीधे बल्ले से खेला है लेकिन फील्डर से थोड़ी आगे वो गिरती हुई गेंद. 1 रन यहां पर काफी तेजी से पूरा करेंगे दोनों ही बल्लेबाज, और इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 6 रन. और एक खूबसूरत सा टूर्नामेंट यादों की किताब में एक सुनहरा पन्ना यहां पर लिखा गया जन सेवा ईश्वर सेवा फाउंडेशन की तरफ से. हम दिलों की गहराइयों से बहुत बहुत धन्यवाद, आभार, अभिनंदन करना चाहेंगे दीपक महेश्वरी साहब का, जिन्होंने जितने भी यहाँ पर जो क्रिकेट से प्यार करते हैं उन्हें एक क्रिकेट का एक बहुत ही खूबसूरत सा तोहफा दिया, और उस तोहफे को यहाँ पर कबूल करते हुए हमें आज इस ग्रामीण का पहला मैच हम देख रहे हैं. और फिर से अगली गेंद है, इस बार बल्लेबाज ने एक अच्छा शॉट खेला है और गेंद को फिर से भेज दिया है डीप. और बिल्कुल इस बार बल्लेबाज गणेश पाटिल ने यहां पर बता दिया कि किस तरह से स्विच हिट खेला जाता है. गेंद की सही लाइन में आना होता है, गेंद को पढ़ना और फिर जड़ना होता है.
और फिर से इस बार तेज तलवारी टी ठिकाने पर, सीधा विकेट कीपर के दस्ताने में गेंद। वहां पर एक अच्छा प्रयास किया था, आउट करना चाहते थे लेकिन गेंद उनके हाथ में रुकी नहीं है। यहां पर डॉट गेंद आई है। स्कोर हो चुका है 10 रन। आखिरी गेंद है पहले ओवर की और कहीं ना कहीं यहाँ पर अंपायर को थोड़ी सी तकलीफ देने का यहाँ पर काम किया था विकेट कीपर ने। यहाँ पर विकेट चाहते और बहुत ही अच्छी सोच भी थी वहां पर, लेकिन वो आउट करने के लिए बल्लेबाज का बाहर होना जरूरी है और वो गेंद विकेट कीपर के हाथ में होना जरूरी है। अगली गेंद फिर से यहाँ पर घूमकर एक पुल शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद काफी ज्यादा बाहर थी और अंपायर ने उसे वाइड करार दिया है, यानी कि एक एक्स्ट्रा रन यहाँ पर और जुड़ेगा और कहीं ना कहीं थोड़ी सी परेशानी यहाँ पर बढ़ाता हुआ कारकोपर की टीम के लिए। तो देखना होगा यहाँ पर किस तरह से कमबैक करते हुए नजर आएंगे, क्योंकि ये बहादुरों का ये खेल है क्रिकेट यानी जिसे अनिश्चितताओं का खेल कहा जाता है, जिसे प्रेडिक्ट नहीं कर सकते हम, एक ऐसा खेल। और फिर से इस बार अच्छी गेंद थी, धीमी गेंद थी, कटती हुई गेंद थी और एक नेचुरल लेग कटर किसी भी बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, एक राइट हैंडर गेंदबाज की, वो यहाँ पर डिलीवर की है और डॉट के साथ ओवर को समाप्त किया है। स्कोर यहां पर दर्शाता हुआ 11 रन एक ओवर की समाप्ति के बाद, जहां पर विकेट कोई नहीं गवाई है। 11 रन विदाउट लॉस ऑफ एनी विकेट आफ्टर 1 ओवर। तो चलिए देखना होगा यहाँ पर कहीं ना कुछ रणनीतियां जरूर बना रहे होंगे, लेकिन साथ ही साथ आपको एक चीज का भी सही इस्तेमाल करना है, आपकी घड़ी को देखना है, वरना वो जो घड़ी की मार है ना छड़ी की तरह काफी तेज लगेगी, क्योंकि यहाँ पर आपको एक समय दिया गया है, समय की सीमा है। अगर वो आप सीमा को अगर उसका उल्लंघन करेंगे, आप समय का सही अगर इस्तेमाल करेंगे नहीं, तो आखिरी ओवर में आपका एक खिलाड़ी जो है वो अंदर आ जाएगा और आपकी ताकत और कमजोर हो जाएगी। तो उन चीज का आपको ख्याल रखना है। और वैसे भी बड़े बुजुर्ग यही कहते हैं कि वक्त इंसान को कामयाब नहीं बनाता है, वक्त का सही इस्तेमाल करना ही इंसान को कामयाब बनाता है। तो वक्त का सही इस्तेमाल करेंगे और आगे बढ़ेंगे। और एक खूबसूरत सा टूर्नामेंट जो यादों की किताब में सुनहरा पन्ना यहाँ पर लिखा गया है, उसे पूरी डिसिप्लिन के साथ, क्योंकि क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमैन, और जेंटलमैन की तरह यहाँ पर खेलते हुए सब नजर आ रहे हैं, क्योंकि एक बहुत ही खूबसूरत सा टूर्नामेंट है, 360 डिग्री ग्राउंड है। और बात की जाए हर जगह यहाँ पर बल्लेबाजों के लिए काफी अच्छा रेंज है, और जिस बल्लेबाज की बढ़ जाती है ज्यादा रेंज, वो कभी भी कर सकता है गेम को चेंज, लेकिन गेंदबाजों के लिए भी यहाँ पर एक अच्छा मौका है। और अगली गेंद है फिर से कटर खेला जरूर है, वहां पर फील्डर से थोड़ी सी चूक और गेंद निकल जाएगी सीमा पार। 4 थोड़ी सी गलती हुई जरूर है, खिलाड़ी फिसले जरूर है, लेकिन कहीं ना कहीं उनकी टीम यही चाह रही होगी कि खिलाड़ी बड़े फिसले हैं, लेकिन ये मैच उनके हाथों से फिसलना नहीं चाहिए। तो एक चूक जरूर हुई है, लेकिन एक चौका भी वहां पर मिल चुका है। अब देखना होगा अगला ओवर लेकर गेंदबाज प्रतीक की फिर से यहाँ पर कोशिश जरूरी थी, यहाँ पर बल्लेबाज की फिर से एक स्विच हिट खेला जाए, यानी कि यहाँ पर बल्लेबाज जिद्दी बड़ा है और खेलना चाहते और एक अच्छी सोच भी है, लेकिन यहाँ पर एग्जीक्यूशन और बेहतर हो सकता था। यहाँ रिवर्स का ट्राई कर रहे हैं, मेरे ख्याल से शायद बल्लेबाज ने कहीं शर्त नहीं लगाई किसी से कि एक रिवर्स पे बड़ा शॉट लगाऊंगा ही, तो हो सकता है। और फिर से धीमी गेंद है, लूपी गेंद है, ऊंचा शॉट है, फिर से खिलाड़ी से यहाँ पर थोड़े से फंबल हुए हैं और गेंद फिर से चले के फील्डरों की अगर बात की जाए, यहाँ पर काफी स्लिपरी नजर आ रहे हैं और काफी ज्यादा फिसलते हुए नजर आ रहे हैं, जिसके चलते जो रन्स है ना वो काफी आसानी से यहाँ पर आ रहे हैं। और फील्डिंग यानी कि फील्ड जिसे कहते हैं शील्ड, वो शील्ड में यहाँ पर थोड़ा ना दरार देखने को मिल रहा है। लेकिन फिर से इस बार काफी अच्छा, काफी ज्यादा अंदर की तरफ आए थे, फिर से क्रॉस द लाइन खेलना था, शफल किया था, लेकिन बैटर बॉल का संपर्क कराने में नाकाम रहे, जिसके चलते डॉट गेंद यहां पर आई है। स्कोर हो चुका है 19 रन। 20 गेंदें 22 रनों की जरूरत।
ये अच्छी गेंद थी, ये बहुत ही अच्छी गेंद थी और उतनी अच्छी विकेट कीपिंग विकेटों के पीछे। फिर से एक डॉट गेंद यहाँ पर आई है और सभी खिलाड़ी यहाँ पर एक दूसरे के साथ दो हाथ करते हुए नजर आ रहे हैं। यादों की किताब में सुनहरा पन्ना है। ट्रॉम्बे कोलीवाड़ा के सरजमीन पर एक खूबसूरत सा टूर्नामेंट यहाँ पर सजाने का काम किया गया सभी खिलाड़ियों के लिए। और फिर से इस बार रिवर्स और यहाँ पर कहीं ना कहीं फिर से फील्डरों से गलती हुई जरूर है, लेकिन देखना होगा यहाँ पर अंपायर का क्या आएगा इशारा। चलिए जितने भी दर्शक यहाँ पर बाउंड्री पर बैठे हैं मैं उनसे यहाँ पर विनती करना चाहूंगा, वो जो कपड़े लगाए हुए हैं जो बाउंड्री फेंसिंग की गई है उसे प्लीज छोड़ देंगे और उसके बाहर बैठेंगे। ये आप लोगों से एक बहुत रिक्वेस्ट है कि बाउंड्री के बाहर आप लोग बैठेंगे, ये सभी के लिए सजाया गया है। चलिए 18 गेंदे 18 रनों की जरूरत है। जो बिल्कुल 18 गेंदे 18 यानी कि बॉल टू रन जब आता है ना तो मैच नेक टू नेक हो जाता है। एक हाई वोल्टेज मैच होता है जहां पर हमने देखे बहुत सारे मैचेस फंसते हुए यहां पर देखे और ये 18 से 18 यानी कि वो कहते हैं ना कि मनुष्य के हौसले से बड़ा कुछ होता नहीं है, हारा वही जो लड़ा नहीं। यहाँ पर लड़ना बहुत जरूरी है और देखना होगा यहाँ पर लड़ाकू किरदार क्या यहाँ पर दिखाएंगे। चलिए 3 ओवर्स के बाद ही ड्रिंक्स ब्रेक है सर, पहले आपने ड्रिंक्स करनी नहीं है। और फिर से एक अच्छा शॉट खेला है, हेलीकॉप्टर निकाला है, वहां पर फील्डर कोई नहीं है, गेंद निकल जाएगी फिर से सीमा पार 4 रनों के लिए। चलिए ये आप लोगों को फिर से सूचित किया जाता है कि 3 ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक है, आपने बीच में करना नहीं है ड्रिंक्स। और फिर से एक अच्छा शॉट, एक रचनात्मक शॉट था और बहुत ही अच्छे अंदाज में यहाँ पर बल्लेबाजी करते हुए माहौल कोलीवाड़ा के सभी दोनों ही बल्लेबाजों ने यहाँ पर अपना लोहा मनवाया है और अच्छी बल्लेबाजी यहाँ पर करते हुए कहीं ना कहीं खारकोपर के अगर गेंदबाजों की बात की जाए, फील्डरों की बात की जाए, उनकी चूक के चलते यहाँ पर कहीं ना कहीं थोड़ा सा आसान यहाँ पर रास्ता जरूर हुआ है। लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, यानी कि कभी भी बदलता है, ये असादा कम है, रुलाता ज्यादा है और कब क्या हो जाए कुछ कह नहीं सकते। यहाँ पर सिर्फ और सिर्फ जो गेम है ना, गेम जो यहाँ पर खेली जाती है ना, वो बैट और बॉल से नहीं खेली जाती है, टेम्परामेंट के साथ खेली जाती है और ये आपका टेम्पर ही है जो बताता है कि आप किस अंदाज में क्रिकेट खेलेंगे। और फिर से ये अच्छी गेंद है, ये अच्छी गेंद है, ये मैच में इन कराने वाली गेंद है और इस तरह की अगर 2-3 गेंदें आ गई तो कहीं ना कहीं माहौल गांव थोड़ा सा प्रेशर में जरूर नजर आएगी और मैच में रोमांच बढ़ता हुआ जरूर नजर आएगा। और यहाँ पर हम देख सकते हैं दर्शक दीर्घा बहुत ही अच्छे अंदाज में यहाँ पर भरा हुआ है। और फिर से रिवर्स जाना चाहते थे, फिर से एक अच्छी गेंद है, फिर से विकेट कीपर के दस्तानों तक पहुंचाई और कहीं ना कहीं नॉन स्ट्राइकर भी स्ट्राइकर के पास पहुंचेंगे और कहीं ना कहीं जी बिल्कुल जाकर जरूर पूछेंगे भाई साहब आपने वादा किससे किया है। यहाँ पर रिवर्स का कनेक्ट हो नहीं रहा, अभी तक उनकी जो स्विच हिट है वो स्वीट हिट में कन्वर्ट हुई नहीं है। तो एक अच्छा मैच यहाँ पर जरूर देखने को मिलेगा क्योंकि आए हुए लोगों का एक ही उसूल, पैसा होना चाहिए वसूल। और फिर से बहुत ही अच्छी गेंद है, एक बार जोरदार तालियां होनी चाहिए और विकेट भी यहां पर आ गई है। अमित कोहली यहां पर आउट होकर डगआउट की तरफ जाते हुए नजर आते हैं, यानी कि मैच में जान और रोमांच अभी भी हमें नजर आ रहा है क्योंकि 13 गेंदे और 13 रन चाहिए। तो देखना होगा ये 13 ये किसके साथ जाएगा। एक अच्छा मैच, एक बेहतरीन मैच यहां पर सेट हो चुका है और उसका आनंद लेते हुए सभी दर्शक दीर्घा में हम देख सकते हैं और मंच पर सभी मौजूद हमारे आदरणीय माननीय जितने भी अतिथि हैं हम सभी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहेंगे।
और फिर से इस बार एक अच्छा कट शॉट खेला जरूर है, फील्डर इस बार है और गेंद उनके हाथ में आने को तैयार नहीं है। और यहाँ पर मेरे ख्याल से गेंद से कोई दुश्मनी आज मुझे नजर आ रही है खारकोपर के खिलाड़ियों से, यहाँ पर गेंद उनके हाथों में आ नहीं रही। चलिए यहाँ पर 3 ओवर हो चुके हैं और टाइम की अगर बात की जाए तो घड़ी टिक 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 लगी हुई है। तो इसका ख्याल यहाँ पर मेरे ख्याल से रखना होगा, खास करके गेंदबाजों की टीम को, क्योंकि ये मैच कभी भी वो इन कर सकते हैं और अगर कहीं वक्त की मार पड़ गई, वैसे तो कहते हैं ना कि 14 मिनट यहाँ पर हो चुके हैं, 3 ओवर आपके हुए हैं और वो कहते हैं ना कि वक्त की मार दिखती नहीं पर दुखती बहुत है, उसमें सच्चाई है। लेकिन क्रिकेट में वक्त की मार दिखती भी है और दुखती भी है, तो इन चीजों का ख्याल रखना है और मैच को जल्द से जल्द स्टार्ट रखना है। 12 गेंदें 11 रनों की जरूरत और गेंदबाज आए हैं अक्षय घरात। अक्षय घरात आए हैं गेंदबाजी के लिए। अब देखना होगा अक्षय कितने अच्छे हैं अपने टीम के लिए और किस अंदाज की यहाँ पर गेंदबाजी कराएंगे, क्योंकि बहुत ही जरूरी है। कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि मैच उनके हाथ से छूटता जरूर है, लेकिन ये क्रिकेट है, हमने बहुत सारे बदलाव देखे हैं और बदलाव को ही इसीलिए भगवान कहा जाता है। तो देखना होगा क्या यहाँ पर बदलाव का भगवान यहाँ पर क्या साथ देगा खारकोपर टीम का। और फिर से इस बार लेकिन ये वाइड की गेंद है, यानी कि ये फिर से थोड़ी सी फिसलती हुई मैच है और कहीं ना कहीं मुश्किलों में जरूर नजर आती हुई यहाँ पर खारकोपर, और अपनी मुश्किलों को खुद ही आसान करना होगा, अपनी प्रतिभा यहाँ पर दिखानी होगी और किस अंदाज में यहाँ पर गेंदबाजी फिर से क्या पलटवार करते हुए नजर आएंगे। और फिर से खराब गेंद है और यहाँ पर एक्स्ट्रा भी ले जाएंगे, यानी कि गरीबी में आटा गीला भी यहाँ पर नजर आ रहा है, क्योंकि एक्स्ट्रा जा रहे हैं, पगार आ नहीं रही है और खर्च ज्यादा हो रहा है, तो कहीं ना कहीं मुश्किलें यहाँ पर बढ़ा रही हैं। स्कोर हो चुका है 33 रन और मेरे ख्याल से शायद अब यहाँ से बहुत ही जरूरी है कि अपने किरदार को, कहते हैं ना कि हार और जीत तो सिक्के के 2 पहलू है, लेकिन लोग आपका किरदार देखने आते हैं, आप कितने असरदार है, कितने दमदार है, वो देखने आते हैं। तो यहाँ पर ये जरूर देखना होगा कि अक्षय कितने हैं अच्छे, लेकिन यहाँ पर बल्लेबाज ना आओ देखेगा ना ताओ, बता देगा खराब गेंद का भाव और दे देगा यहाँ पर गेंदबाज को बड़ा वाला घाव। आएगा एक मैक्सिमम शॉट का डीजे। अब देखना होगा अक्षय किस कौन सी लाइन से यहां पर आएंगे। और फिर से इस बार बना के रूम मचाया धूम, गेंद को करना चाहते हैं ग्राउंड से गुम, लेकिन गेंद हवा में घूमी है और फील्डर ने यहां पर ज्यादा कुछ चार्ज करने का मौका दिया नहीं है। एक लीडिंग एज था, कैच बनाई जा सकती थी, लेकिन कहीं ना कहीं कंधा गिराते हुए हमें नजर आ रही है खारकोपर की टीम एंड स्कोर्स आर लेवल। तो देखना होगा ये 1 रन के लिए कितनी मुश्किलें यहां पर दे सकते हैं खारकोपर की टीम, या महज औपचारिकता ही यहां पर समझते हुए नजर आएंगे। एक बहुत ही बेहतरीन सा टूर्नामेंट है जहां पर हम देख सकते हैं हर एक चीज हाई क्वालिटी। और फिर से इस बार हल्के हाथों से खेला है।